हॅलो यूट्यूबकर, कसे आहात तुम्ही? आजीच्या गोष्टी ह्या चॅनलवर आणि ह्या ब्रेकफास्ट सिरीजवर तुमचं खूप 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 स्वागत. तर आजी, आज तुम्हाला ब्रेकफास्ट मध्ये काय खायचंय? आज आज की नाही संकष्टी आहे, उपास आहे ना. आज मला असं वाटतं खिचडी करूया छान. आणि हा खिचडी छान करतो हा, बघाच तर तुम्ही. चालेल, चला तर मग किचन मध्ये आपण बघूया साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडी बनवायला आपल्याला काय साहित्य लागतं ते आधी बघून घेऊया. सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला लागणार हे बटाटे. हे बटाटे बघा मी बारीक असे चिरून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला लागेल जिरं, मीठ, गोवर्धन घी किंवा कुठल्याही प्रकारचं घरगुती साजूक तूप, भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट, मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साबुदाणे मेन म्हणजे. आता हे साबुदाणे तुम्ही बघाल तर बघा कसे छान फळफळीत सॉफ्ट एकदम असे सुट्टे सुट्टे भिजलेले आहेत. हे काही चिकटलेले नाहीये. ते साबुदाणे कसे भिजत घालायचे, किती वेळ भिजत घालायचे हे मी तुम्हाला आता दाखवतो. ते बघून घ्या आणि मग आपण वळूया पाककृतीकडे. हे बघा, हे 2 वाटी साबुदाणे घेतलेले आहेत. आता हे साबुदाणे आपल्याला धुवायचे आहेत. आता साबुदाणे धुवायला जास्त वेळ घ्यायचा नाही. आपण हार्डली 1 ते 2 मिनिटामध्ये साबुदाणे धुणार आणि ते भिजत घालून ठेवून देणार. त्याच्यात आधी आपल्याला हे पाणी घालायचं आहे आणि त्याच्यात एक सफेद रंगाची पावडर असते, काय कचरा असतो तो सगळा धुवून गेला पाहिजे. त्यामुळे जरा व्यवस्थित पाणी घ्या आणि हे असे जरा साबुदाणे आपल्याला चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचे. आणि हे जे पाणी खराब आहे बघा, हे आपल्याला काढून टाकून द्यायचं आहे पूर्ण. हे बघा, आपण साबुदाणे आता 3 वेळा धुवून घेतले. तर ह्याच्यात पाणी घालून ठेवायचं आपल्याला आणि हे आपण रात्रभर आता ठेवून देणार आहोत. आता पाणी किती घालायचं हा एक मोठा प्रश्न असतो. तर आपली ही जी बोटं आहेत, हे बोटांचं एवढं इथपर्यंत पाणी होईल आणि साबुदाणे बुडतील एवढं पाहिजे. त्याच्यात जास्त पाणी आपण पाणी कमी करूया. अगदी साबुदाणे बुडतील एवढं आपल्याला याच्यात पाणी घालायचंय. हे बघा, बरोबर एवढं पाणी आहे. आणि अजून थोडंसं मला असं वाटतं की आपण पाणी कमी करू शकतो. हे व्यवस्थित आहे, एवढं पाणी आपलं भरलेलं आहे याच्यात. ह्याला आता झाकण लावून आपण ठेवून देणार रात्रभर आणि सकाळी आपलं साबुदाणे रेडी होतील आणि आपण खिचडी करणार आहोत. ओके, तर तुम्ही बघितलं साबुदाणे मी कसे भिजत घातले आणि कसे ते आता फळफळीत झालेले आहेत. आपण आता काय करायचं, टोप तर आपला गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यात आपण थोडंसं तूप घालूया. खिचडी तुपात जेव्हा बनवताना तेव्हा त्याची जो एक प्रकारची टेस्ट येते किंवा स्वाद येतो ना, तो खूप छान लागतो मला. म्हणून ह्याच्यात मी 2.5 चमचे तूप घातलेलं आहे. आणि तूप, घी इज ऑलवेज गुड फॉर आर हेल्थ, सो दॅट इज वॉट इट इज. मग आपण घालणार आहोत ह्याच्यात जिरं. ओके, आणि हे जिरं जरा तडतडून येईल तोपर्यंत आपण काय करणार, हे साबुदाणे जे भिजत घातले आहेत ना, ह्याच्यात आपण हा दाण्याचा कूट पूर्णपणे घालून असं साबुदाण्यांना आपल्याला मिक्स करायचं याच्यात आणि चांगलं कोट करून घ्यायचं. ठीक आहे, ही जी टेक्निक आहे ना, ह्याच्याने खिचडी अजून फळफळीत बनते. ही टेक्निक मला माझ्या सासूंनी शिकवली आणि तेव्हापासून माझी खिचडी ना खूप रेअर, खूप म्हणजे खूपच रेअर अशी चिकट होते. आणि साबुदाणा खिचडी मला स्वतःला खूप आवडतं, भरपूर आवडते. म्हणजे साबुदाणा खिचडी म्हणा, साबुदाणा वडे म्हणा, साबुदाणा हा प्रकार माझा खूप फेवरेट आहे. ठीक आहे, त्याच्यात तुम्ही हवा तेवढा अंदाजे, जसं तुम्हाला माहिती आहे लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं, अंदाजे तुमच्या हिशोबाने तुम्ही शेंगदाण्याचा कूट घाला. काही लोकांना जास्त आवडतो, मला शेंगदाणे खूप आवडतात, काही लोकांना कमी आवडतो. त्या हिशोबाने तुम्ही हे मिक्स करून घ्या. हे छान असं मिक्स करून झालं, पूर्ण साबुदाणे ह्याला कोट झाले पाहिजेत शेंगदाण्याच्या कोटाला. आणि हे आपली खिचडीसाठी साबुदाणे रेडी. आता आपलं जिरं पण तडतडतंय तोपर्यंत आपण त्याच्यात हे जे बटाटे आहेत ना, थोडासा गॅस मी मोठा केलाय कारण जिरं हे व्हायला पाहिजे म्हणून. आपण हे जे बटाटे आहेत बघा, हे बटाटे मी जसं तुम्हाला लास्ट टाइम म्हणलं होतं, मला बारीक आणि छोटे आवडतात म्हणून मी जास्त मोठे असे बटाटे नाही कापलेत. म्हणजे मोठे मोठे, काही लोक मोठे टपोरे बटाटे घेतात, काही लोक ह्याच्यात उकडलेले बटाटे पण घालतात. तुम्हाला उकडलेले बटाटे आवडत असतील तर तुम्ही तेही घालू शकता, दॅट इज युअर चॉईस.
आता जिरं झालेलं आहे, आपण ह्याच्यात ही मिरच्या घालूया. मिरच्या मी साधारण 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, बिकॉज जरा ते एक तुपात भाजल्या गेल्या की त्याचा तिखटपणा पण कमी होतो आणि थोडस एक तिखट टेस्ट खिचडीला छान लागते. ठीक आहे, तर ह्या मिरच्या 2 मिनिटं आपण वाट बघूया. काही लोक साबुदाणा खिचडीमध्ये कढीपत्ता पण घालतात, त्यांना आवडतो कढीपत्ता, बट मला एवढा फारसा आवडत नाही, म्हणून मी घालत नाही कढीपत्ता त्याच्यामध्ये. आता ह्या मिरच्या झालेल्या आहेत, ह्याच्यात आपण घालणार आहोत बटाटे. आणि हे चांगलं घी मध्ये ह्याला रोस्ट करून घ्यायचं. आणि आपण ह्याला आता झाकण लावून एक 2 ते 3 मिनिटं शिजू देऊया. एकदा आपण बटाटे बघून घेऊया आणि मिक्स करून घेऊया चांगले. होत आले ते बटाटे बघा, वा. आता बटाट्यांमध्ये आपण मीठ घालूया. हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आता काही लोक कोथिंबीर पण घालत नाहीत खिचडीमध्ये, तर कारण का उपासाला काही लोक कोथिंबीर खातात, काही लोक नाही खात, तर चॉईस तुमची आहे. मला कोथिंबीर खूप आवडते म्हणून मी कोथिंबीर घालतो. थोडीशी कोथिंबीर आपण आता याच्यात घालूया आणि हे चांगलं असं मिक्स करून घेऊया. तुम्हाला वाटतच असेल की नाही, तुम्हाला नाही घालायची कोथिंबीर, तर तुम्ही नका घालू. खिचडी तशीही चांगली लागते विदाउट कोथिंबीर. काही लोक कोथिंबीर घालतच नाहीत अजिबात. शेंगदाण्याचा कूट पण काही लोक कसे करतात, शेंगदाण्याचे ते भाजून घालतात, पूर्णपणे कूट घालत नाहीत. तर दॅट इज ऑल्सो वन ऑफ दी ऑप्शन. आता हे आपण साबुदाणे ह्याच्यात घालणार आहोत. हे बघा, सगळे साबुदाणे छान फळफळीत आपण ह्याच्यात घालू आणि गॅस जरा मंद करूया. बारीक गॅसवर आपण हे छान याला मिक्स करून घेऊ. अजून एक थोडी प्रोटीन, साबुदाणे घातलेत ना की थोडस साजूक तूप वरनं त्याच्यावर घाला. अगेन ही प्रोटीन माझ्यासाठी खास आहे, कारण का मला हे आवडतं. तुम्हाला जर का वाटत असेल की नाही खूप घातलंय तूप आधीच आणि परत घालायची गरज नाही, तर तुम्ही अवॉइड करू शकता. आता हे साबुदाणे जे आहेत ते प्रॉपर मिक्स करून घ्यायचे, कारण का जे बटाट्यांमध्ये मीठ घातलंय ते साबुदाण्यांना सगळ्यांना लागलं पाहिजे. व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्या. आणि ह्याला आपण झाकण लावून निदान 2 ते 3 मिनिटं जरा आपण ह्याला वाफेवर ठेवूया, म्हणजे साबुदाणे पण छान शिजतील. थोडा त्यांचा ट्रान्सपरंट असा कलर येतो, तर आपण तोपर्यंत थांबूया. मग आपल्याला घालायची कोथिंबीर. शेंगदाण्याचा कूट पण बऱ्यापैकी आहे, तर आता आपल्याला एक्स्ट्रा घालायची गरज नाही आहे. A few inches later. ओके, 2 मिनिटं झाली, तर आपण आता बघूया साबुदाणे. हा 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 हा, काय सुगंध सुटलाय साबुदाण्याचा, वा. हे बघा, आपण छान असं आता ह्याच्यातच आपण ह्या सगळी कोथिंबीर आपली जी आहे ही घालूया. जेव्हा आपण प्लेटिंग करणार ना, त्याच्यावर तुम्ही खवलेलं ओलं खोबरं आणि परत पाहिजे तर कोथिंबीर आणि लिंबू हे आपण प्लेटिंगसाठी वापरू शकता. आमच्याकडे खवलेलं खोबरं आज नाहीये अनफॉर्च्युनेटली, तर प्लेटिंग आम्ही नॉर्मलच करणार.
आणि लिंबू देणार. तर तुम्हाला जर का लिंबू नसेल आवडत तर तुम्ही अवॉइड करू शकता. मला त्याच्याबरोबर एक लिंबूचं हलकं फ्लेवर जो येतो, आंबटपणा, तो खूप आवडतो. अगेन काही लोक उपासाला नाही खात लिंबू, तर अवॉइडही करू शकता. गॅस मी बंद केलेला आहे आणि ही खिचडी आपली तयार आहे. चला तर मग आपण प्लेटिंग करूया. तर आपली खिचडी तयार आहे अरे आणि मी वा. प्लेटिंग करून आजीसाठी आणलेली आहे. आजी आता नाश्ता करणार आहेत बसून. तर खाऊन सांग आजी कशी झाली वा आहे वा, खिचडी. छान. सुगंध तर खूपच छान येतोय आणि खरोखर हा खिचडी खूपच छान करतो. आणि तऱ्हेतऱ्हेचे ब्रेकफास्टचे जे पदार्थ असतं ना, हा अतिशय सुंदर करतो. तसा सुगरण आहे हा तो, खरंच. आणि खरंच छान केली आहे. आणि सुगंध तर खूपच येतो, छान येतोय. तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल, तशीच करून बघा. आणि कसा वाटला त्याला मला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा सबस्क्राईब करायला आणि विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही Bye. आपली ब्रेकफास्ट सिरीज आहे. तर ही ब्रेकफास्ट सिरीज दर आठवड्याला एक एक नवीन पदार्थ येणार, तर तो नक्की फॉलो करा आणि ट्राय करून सांगा आणि आम्हाला कमेंट्स करून सांगा की तुम्ही आमच्या प्रो टिप्स वापरल्यात की नाही, तुम्हाला नाश्ता कसा वाटला. अजून हेही तुम्ही सांगू शकता की तुम्हाला कुठले पदार्थ आम्ही बनवून दाखवायला पाहिजेत, तेही तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि आम्ही ते सगळे पदार्थ तुम्हाला करून दाखवू. ठीक आहे, बाय. Bye.